नमस्कार. लर्न विथ मिलिंद देशपांडे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. आज जो टॉपिक मी तुमच्यासमोर डिस्कस करणार आहे आणि प्रेझेंट करणार आहे तो आहे डेटा हँडलिंग आणि प्री प्रोसेसिंग. आता तुमच्या स्क्रीनवर याच्या डेफिनेशन्स दिसत आहे. डेटा हँडलिंग करणे म्हणजे काय? आपण जो डेटा कलेक्ट केलेला असतो त्याचं योग्य प्रकारे मॅनेजमेंट करणे म्हणजेच डेटा कलेक्शन आणि चेकिंग याला डेटा हँडलिंग असं म्हणतात. आणि प्री प्रोसेसिंग म्हणजे काय की मशीन लर्निंगसाठी जो डेटा आपण तयार करतो तो डेटा म्हणजे प्री प्रोसेसिंग. म्हणजे आलेला माझा जो काही डेटा हँडलिंगमधला रॉ डेटा आहे त्या रॉ डेटाला बरोबर करून तो मशीन लर्निंग मॉडेलला देणे म्हणजे याला काहीतरी प्रोसेसिंग करणे, म्हणून त्याला काय म्हणतात? प्री प्रोसेसिंग असे म्हणतात. आता एक लक्षात घ्या, तुमचा जो डेटा असतो तो असतो रॉ डेटा. तो कधीकधी अनस्ट्रक्चर्ड आणि अनक्लीन असा असतो. म्हणजे त्यात कधीकधी अपूर्ण किंवा चुकीची माहिती असते. प्री प्रोसेसिंगमध्ये काय होतो, हा डेटा मशीन लर्निंगमध्ये क्लिनिंग म्हणून असं त्याला म्हणतात. आणि आलेला डेटा योग्य फॉर्मॅटमध्ये आणणे आणि मशीन लर्निंगच्या मॉडेलसाठी तयार करणे याकरता जी स्टेप असते त्याला आपण काय म्हणतो? प्री प्रोसेसिंग असं म्हणतो. नेक्स्ट स्लाईडमध्ये तुम्हाला याची एक छोटीशी माहिती मी दाखवलेली आहे फ्लो चार्टच्या माध्यमातून. आता बघा, सगळ्यात पहिली जी स्टेप आहे ती आहे डेटा कलेक्ट करणे. म्हणजे रॉ डेटा जो आपल्याला आलेला आहे तो कलेक्ट करणे. आलेला डेटा त्याचे व्यवस्थित चेकिंग करणे. चेकिंग करणे म्हणजे काय असतं की त्यात कधीकधी काही मिसिंग व्हॅल्यूज असतात किंवा चुकीची माहिती असते. मिसिंग डेटा जो असतो तो एक तर तुम्हाला भरून काढावा लागेल किंवा त्यामध्ये काहीतरी बदल करावा लागेल. स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 4मध्ये काय होईल? डेटा क्लिनिंग करणे. क्लिनिंग करणे म्हणजे काय की चुकीचं फॉर्मॅटमध्ये डेटा जर असेल तर तो योग्य फॉर्मॅटमध्ये आणणे म्हणजे क्लिनिंग करणे असं त्याला म्हणतात. आता त्याच्यात उदाहरण असं दिलेलं आहे की असं समजा तुमच्याकडे की विद्यार्थ्याचं नाव आहे. विद्यार्थ्याच्या नावाच्या ठिकाणी काही नंबर्स आलेले आहेत तर ते चुकीचं आहे, म्हणजे तो फॉर्मॅट चुकीचा आहे. किंवा डेट ऑफ बर्थ असेल ती देखील जर DDMMYY फॉर्मॅटमध्ये नसेल म्हणजे ती चुकीची झाली. म्हणजे आपण काय करतो, त्याला योग्य फॉर्मॅटमध्ये आणतो. याला डेटा क्लिनिंग असे म्हणतात. त्यानंतरची जी स्टेप आहे त्याला म्हणतात डेटा बदलणे किंवा डेटा ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणतात. की ज्यामध्ये काय होतं की काही टेक्स्ट असतात तो बरोबर आहे का बघायचा, नंबर फॉर्मॅटमध्ये आहे का बरोबर आहे का बघायचा. म्हणजे योग्यरित्या तुम्हाला काय करावं लागेल, डेटामध्ये बदल करावा लागेल. आणि त्यानंतरची स्टेप्स जी आहे ती आहे डेटा स्केल करणे. स्केल करणे म्हणजे काय की एका रेंजमध्ये तुमचा डेटा असला पाहिजे. की मला वाटतं सेकंड व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की उदाहरणार्थ माझ्याकडं असा डेटा आहे ज्याच्यामध्ये माझ्या उंचीप्रमाणे माझं वजन आहे. मग उंचीप्रमाणे वजन असणे याला स्केलिंग करणं असं म्हणतात. म्हणजे त्याला मग स्टँडर्डायझेशन आणि नॉर्मलायझेशन ही मेथड मशीन लर्निंगची वापरली जाते जेणेकरून डेटा हा एका रेंजमध्ये आणला जातो. आणि शेवटची जी स्टेप्स असते हे फॉर्मॅटमध्ये फॉलो झालं की डेटा तुमचा काय होतो, योग्य तऱ्हेने प्रेझेंट होतो, जो की मशीन लर्निंग मॉडेलला तुम्ही देऊ शकतात. यानंतर जे स्टेप्स जे आहे ते एक सोपं उदाहरण तुम्हाला मी देतो की एक विद्यार्थ्याचा डेटा सेट तुमच्याकडे आहे ज्याच्यामध्ये त्याचे स्टडी आवर्स आणि त्या स्टडी आवर्सवर आधारित त्याला किती मार्क्स मिळतील हे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. आता याच्यामध्ये एक स्टुडंट आहे सीमा नावाची, ज्याच्यामध्ये तिचे स्टडी आवर्स भरलेले नाहीत म्हणजे मिसिंग आहेत. त्याचप्रमाणे कविता नावाची एक विद्यार्थिनी आहे जिचे मार्क्स भरलेले नाही आहेत. तिथं तुम्हाला ह्या PPTमध्ये 2 ठिकाणी क्वेश्चन मार्क दिसतील. म्हणजे मग मला काय करावं लागेल, याच्या ठिकाणी मला डेटा प्री प्रोसेसिंग करून त्यात काहीतरी व्हॅल्यूज फिलअप करावं लागतील. म्हणजे डेटा प्री प्रोसेसिंग स्टेप जी आहे ती ह्या ठिकाणी येते. मग ह्या करण्याकरता मला काय करावं लागेल,
की सगळ्यात पहिले मिसिंग व्हॅल्यूज जे आहेत त्या योग्य रीतीने भरून काढाव्या लागतील किंवा फिलअप कराव्या लागतील. मग सीमासाठी लागणारे जे स्टडी आवर्स आहेत ते मला बघावं लागतील की कितीची तिचे स्टडी आवर्स आहेत. जर ते नसतील तर तुम्हाला मीन नावाचं एक फंक्शन दिलेलं आहे. त्या मीननी तुम्ही तिची व्हॅल्यू काढून त्या स्टडी आवर्समध्ये भरू शकतात. त्याचप्रमाणे कविताचे मार्क्स पण दिलेले नाही आहेत, मग ते तुम्हाला फिलअप करावे लागतील. मग ते फिलअप करण्याकरता काही जर तुम्ही तिला असाइनमेंट दिले असतील किंवा काही तिच्याकडून प्रश्नपत्रिका सोडून घेतल्या असतील तर त्यावर आधारित तुम्ही काय करणार, तिला तिचं ॲव्हरेज किंवा मीन काढणार आणि त्याप्रमाणे ती व्हॅल्यू फिलअप करणार. एक लक्षात घ्या, ह्या मिसिंग व्हॅल्यूज जोपर्यंत तुम्ही भरणार नाहीत तोपर्यंत जो तुमचा डेटा आहे तो अचूक फॉर्मॅटमध्ये येणार नाही. म्हणून सेकंड स्टेपमध्ये डेटा क्लिनिंग करावे लागेल. म्हणजे त्या अपूर्ण माहितीमध्ये मला अचूक असा बदल करणं भाग आहे. त्याचप्रमाणे जर मी सांगितलं की नावाच्या ठिकाणी नाव नसेल, त्याच्या जागी काहीतरी 1 2 3 XYZ असं लिहिलेलं असेल तर हे काय झालं, चुकीचं आहे. कारण हे मशीन लर्निंगमध्ये मॉडेलला कळणार नाही की हे काय आहे, बरोबर आहे. म्हणून तुम्हाला ते काय करावं, प्रॉपर त्याचं क्लिनिंग करावे लागेल. तिसऱ्या स्टेपमध्ये डेटामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, बदल करावा लागेल. याला काय म्हणतात, जनरली ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणतात. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय करायचं की माझ्या डेटा सेटमध्ये एखादी फील्ड आहे ज्याच्यामध्ये जेंडर नावाची फील्ड आहे, ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेल असं आहे. मग मी मेलला काय करणार, असाइन करणार 0 आणि फिमेलला काय असाइन करणार 1. म्हणजे मी काय केलं की मशीन लर्निंगना मॉडेलला समजण्याकरता त्याला बदल केला त्या डेटा सेटमध्ये. आणि चौथ्या स्टेपमध्ये डेटा नॉर्मलायझेशन करणं. नॉर्मलायझेशन म्हणजे परत काय आलं, तुमचं स्केलिंग आलं, स्केलिंग करणं आलं की त्याचे एका रेंजमध्ये तुम्हाला काय करावं लागतील, व्हॅल्यूज आणाव्या लागतील. तर ह्या ठिकाणी प्री प्रोसेसिंग आणि डेटा हँडलिंग ही स्टेप्स येते. ठीक आहे. आता हे कशा पद्धतीनं ॲक्च्युली प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन याचं होतं. आता हे प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन करण्याकरता मी सांगितलं की काहीतरी प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्हाला काय करावं लागेल, वापरावी लागेल की जेणेकरून ह्या मिसिंग व्हॅल्यूज, डेटा चेंज करणे किंवा डेटा स्केलिंग करणे हे करावं लागेल. आता तुमच्या स्क्रीनवर एक छोटासा प्रोग्राम मी दिलेला आहे जो की पायथॉनमध्ये आहे की पायथॉनमध्ये ॲक्च्युली हे कशा पद्धतीने वर्किंग होतं. आता बघा, याच्यामध्ये काही लायब्ररीज असतात. त्या लायब्ररीज सगळ्यात पहिले तुम्हाला काय करावं लागतात, इम्पोर्ट कराव्या लागतात. त्यानंतर दुसरी स्टेप जी आहे, मी सांगितलं की डेटा हँडलिंग म्हणजे डेटा कलेक्ट केला आहे. तुम्हाला तिथे समोर स्क्रीनवर दिसतं आहे की एक डेटा मी दिलेला आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याचे नाव आहे, स्टडी आवर्स आहे आणि त्याचे मिळणारे मार्क्स आहेत. हा डेटा दिल्यानंतर हा जातो डेटा फ्रेममध्ये. मग मी काय केलं की आल्यानंतर ह्या मूळ जो ओरिजिनल डेटा आहे याच्यामध्ये काही मिसिंग व्हॅल्यूज आहेत का हे चेक केल्या. आता तुम्हाला स्क्रीनवर एक दिसेल की इथे इज नल नावाचं एक फंक्शन आहे जे की पायथॉनचं फंक्शन आहे. इज नल काय करतं की ज्याच्यामध्ये तुम्हाला मिसिंग व्हॅल्यूज दिसतील त्या तुम्हाला काय करेल, तो प्रिंट करून देईल. मग मी पहिल्या स्टेपमध्ये काय केलं की कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज माझे मिसिंग आहेत हे प्रिंट केलं आणि चेक केलं. मग झाल्यानंतर तो डेटा मी काय केला, प्रिंट केला. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल प्रिंट आणि त्याच्यामध्ये एक व्हॅल्यू दिलेली आहे जे की चेक करते मिसिंग व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या आहेत. झाल्यानंतर मी सांगितलं की फ्लो चार्टमध्ये की ह्या डेटामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, माहिती भरावं लागेल. ज्या मिसिंग व्हॅल्यूज आहेत ना त्या तुम्हाला काय करावं लागतील, भराव्या लागतील. मग भरण्याकरता इथे तुम्हाला स्क्रीनवर काही मीन नावाचं एक फंक्शन वापरलेलं दिसतंय बघा. त्या मीननी मी काय केलं, त्या व्हॅल्यूज फिलअप केल्या आणि फिलअप केल्यानंतर त्या डेटाला परत काय केलं, प्रिंट केलं. आता चौथ्या स्क्रीनमध्ये तुम्हाला ते दिसेल आउटपुट कशा पद्धतीनं आहे की पहिल्या याच्यामध्ये काय होतं की ओरिजिनल जो डेटा आहे ज्याला मूळ डेटा असं म्हणतात तिथे तुम्हाला NaN काही ठिकाणी दिसतंय बघा. सीमा नावाची जी स्टुडंट आहे तिच्या स्टडी आवर्समध्ये NaN दिसतंय आणि कविता नावाची जी स्टुडंट आहे तिच्या याच्यामध्ये मार्क्समध्ये काय दिसतंय, NaN. याचा अर्थ काय, इथे काहीतरी व्हॅल्यूज मिसिंग आहेत. त्या मी काय केल्या, प्रिंट केल्या. आता प्रिंटमध्ये दिसतंय बघा तुम्हाला
जिथं तुम्हाला ट्रू दिसतंय की 2 नंबरची जी व्हॅल्यू आहे सीमाची तिथं ट्रू दिसतंय बघा, आणि जी कविता नावाची स्टुडंट्स आहे तिच्या मार्क्समध्ये पण ट्रू दिसतंय. याचा अर्थ काय की इथं काहीतरी व्हॅल्यूज मिसिंग आहेत. मग त्या मिसिंग व्हॅल्यू मी काय केल्या, मीनी त्या फिलअप केल्या, आणि मग जो तो आलेला माझा मूळ डेटा होता त्याला मी काय केलं, बदल केला, त्याच्यामध्ये चेंज केला, आणि मग त्या व्हॅल्यूज काय केल्या मी प्रिंट केल्या. आता हे छोटंसं उदाहरण मी तुम्हाला दिलं. एक लक्षात घ्या, हे करण्याकरता तुम्हाला थोडंसं प्रोग्रामिंग किंवा कोडिंग शिकावं लागेल, बघावं लागेल. आता येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये मी पायथॉनच्या लायब्ररीज तुम्हाला सांगणार आहे की या लायब्ररीज कशा पद्धतीने वापरल्या जातात किंवा त्याचा उपयोग हा केला जातो. बरोबर आहे, हे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे जे आहे, ही जी स्टेप आहे डेटा हँडलिंग आणि प्री प्रोसेसिंग, ही अतिशय महत्त्वाची स्टेप आहे जेव्हा मशीन लर्निंगमध्ये तुम्ही काय करतात, मॉडेल तयार करतात. कारण मॉडेलला जर तुम्ही अचूक आणि ॲक्युरेट असं डेटा सेट दिला तर तुम्ही जे प्रिडिक्शन करणार आहात, तुम्ही जे व्हॅल्यूज देणार आहात त्या सहज त्या मॉडेलला देऊन त्याचा जो रिझल्ट आहे, प्रिडिक्शन रिझल्ट, तो तुम्हाला काय करेल, ॲक्युरेट असा प्रिंट करेल. तर मला वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी थोडंसं कोडिंगसहित ते कशा पद्धतीने वर्किंग होतं हे दाखवलेलं आहे. आता येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी ह्याच पद्धतीने तुम्हाला द्यायचा प्रयत्न करणार आहे. तर मला वाटतं आजची जी टॉपिक आहे डेटा हँडलिंग आणि प्री प्रोसेसिंग ही तुमच्या चांगल्या तऱ्हेने लक्षात आली असेल. आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच याला लाईक करा. याच्यामध्ये काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट करा, आणि माझं जे चॅनल आहे लर्न विथ मिलिंद देशपांडे याला सबस्क्राईब करा. ह्या पद्धतीने मी एक एक टॉपिक्स तुमच्यासमोर मशीन लर्निंगचे घेऊन येणार आहे, जेणेकरून तुम्ही काय कराल, सहजरित्या हे समजू शकाल. धन्यवाद.